लग्नाचा सीझन झालं की बरेच पेशंट येतात की आम्ही 2 दिवसापूर्वी लग्नाला गेलो, मुंजीला गेलो किंवा एखाद्या फंक्शनला गेलो आणि त्याच्यानंतर आमचे डोळे आता लाल झालेत किंवा पापण्या सुजल्या आहेत. तर असं का होतं? जेव्हा आपण आय मेकअप करतो तेव्हा आपल्या ज्या पापण्या असतात त्याच्यामध्ये बरेच सारे पोर्स असतात जे मेकअपच्या पार्टिकल्समुळे ब्लॉक होऊन जातात आणि त्याच्यामुळे जे डोळ्यामध्ये पाणी किंवा तेल आलं पाहिजे ते येत नाही आणि डोळ्यामध्ये ड्रायनेस होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला जे दुखतंय किंवा डोळे लाल होतात ते दिसून येतं. तसंच ते सिक्रेशन जमा झाल्यामुळे पण डोळ्याच्या पापण्यांना सूज येते आणि कधी कधी जास्त सिव्हिअर इन्फेक्शन होण्याचे पण चान्सेस असतात. दुसरी गोष्ट अशी आहे की बऱ्याचदा रात्री उशिरा घरी आल्यावर मेकअप काढून न टाकताच लोक झोपतात आणि त्याच्यामुळे मेकअपचा डोळ्यांशी बराच काळ कॉन्टॅक्ट राहतो आणि त्याच्यामुळे इरिटेशन वाढतं. तिसरी गोष्ट आहे की बऱ्याचदा जुने प्रोडक्ट्स वापरले जातात आणि त्याची एक्सपायरी बघितली जात नाही आणि त्याच्यामुळे एक्सपायर्ड प्रोडक्ट्स वापरल्यामुळे त्रास होतो आणि डोळ्यांचं मेकअपचे साहित्य आहे ते दुसऱ्याला वापरलं जातं आणि त्याच्यामुळे इन्फेक्शन पसरण्याचे पण चान्सेस वाढतात. तर ह्यासाठी आपण काय करायला पाहिजे? किती पण उशीर झाला तरी आय मेकअप पूर्णपणे काढून टाकल्याशिवाय झोपू नये. दुसरी गोष्ट म्हणजे आपले जे मेकअपचे प्रोडक्ट्स आहेत ते दुसऱ्याबरोबर शेअर करू नयेत आणि आपल्या डोळ्यांसाठी जे बरोबर आहेत असे चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट्स वापरणं गरजेचं आहे. शेवटी आपल्या डोळ्याची काळजी ही महत्त्वाची आहे कोणत्याही न्यू मेकअप ट्रेंड्स पेक्षा. त्यामुळे डोळ्यांच्या काळजी घेणं सर्वात महत्त्वाचं.